तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नॅशनॅलिटी व डोमेसाईल कसे काढावे. तर बघा, मी टाकलं होतं आधीचं प्रमाणपत्र, ते आलंय. तर लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे तुम्ही काढू शकता व डॉक्युमेंट्स काय लागणार ते पण तुम्हाला सांगणार आहे. डॉक्युमेंट्स जास्त काय लागत नाही, 4 डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत. ते असले तरी तुमचं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल निघतं. तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर मी आलोय आता, लॉग इन केलंय महा ऑनलाईन या साईटवरती. तुम्ही आपल्या सरकारवरून पण काढू शकता, सेम प्रोसिजर आहे. महा ऑनलाईनहून हे VLE वाले CSA सेंटरवाले काढतात. तर तुम्ही ही सेम प्रोसिजर तुम्ही आपल्या सरकारवरून पण फॉलो करू शकता. तर बघा, आता मी फॉर्म भरत आहे. इथे तुम्हाला अर्जदाराचे तपशील तुम्ही इंग्लिशमध्ये पण काढू शकता, तुम्हाला हवं तर. मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये पण काढू शकता. तर बघा, मी आता पूर्ण इथे नाव टाकतोय. तर मराठीमध्ये नाव टाकण्यासाठी मी वर्डचा वापर करतोय. इथे बघा, आता मी नाव टाईप करेल. जसं तुमचं मराठीमध्ये आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्ही फॉलो करून इथे टाकायचं आहे. सिंपल प्रोसिजर आहे. तर बघा, आता मी नाव टाईप केलंय. इथे मी आता कॉपी करणार त्याला आणि इथे येऊन तुम्ही पूर्ण नाव मराठीमध्ये इथे पेस्ट केलंय. वडिलांचं पण सेम इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. व्हिडिओ थोडा लॉंग होतोय, बट मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय. पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, बट तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एवढंच मी सांगेल. इथे तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे तुमची, जे तुमचं जन्मवर्ष, महिना आणि डेट जी आधार कार्ड वरती असेल ती सेम तुम्ही टाकायची आहे. सिंपल प्रोसिजर आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करतात, शेतमजुरी वगैरे जे असेल ते तुम्ही इथे निवडायचे. त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर चालू जो असेल तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. मग ऑनलाईन असू द्या किंवा आपले सरकार, प्रोसिजर सेम आहे. अर्जदाराचे निवासाचे तपशील इथं पत्ता टाकायचा आहे. जे मॅन्डेटरी आहे, रेड मार्क, तिथे तुम्ही भरलं तरी चालतं, बाकी सोडलं तरीही चालतं. तर बघा, जिल्हा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याशी नातं, जर तुमचा अर्जदार 18 वर्षाखाली असेल, मुलासाठी काढत असेल तर तुम्ही पालकाला अर्जदार करू शकता. आणि लाभार्थीमध्ये मुलाचे नाव टाकायचे आहे. तर माझ्या केसमध्ये 18 वर्षाखालील असल्यामुळे मी वडिलांना अर्जदार केले आणि लाभार्थीमध्ये मुलाची डिटेल फिल करतोय. सिंपल प्रोसिजर आहे, हे तुम्ही फॉलो करा. फक्त तुमचे डॉक्युमेंट जे बनवून येईल ते जे तुमच्या मुलाचं नाव आहे त्याच नावाने येणार. तर बघा, लाभार्थीची जन्मतारीख, लाभार्थी म्हणजे लाभार्थी ज्याचं तुम्ही प्रमाणपत्र काढतायत तो, आणि अर्जदार म्हणजे 18 वर्षावरील तुमचे वडिलांना अर्जदार करायचं आणि लाभार्थीमध्ये मुलाची डिटेल भरायची. एवढीच सिंपल प्रोसिजर आहे. तर वर्तमान पत्ता वगैरे माझा सेम आहे, तर मी इथे सेम केलंय. शैक्षणिक माहिती, तर वडील 10वी खालील असल्यामुळे मी इथे 10वी खालील टाकलंय आणि जे संस्था प्रवेश वर्ष जे आहे ते तुम्ही टाकायचे. सोडल्याचं वर्ष शैक्षणिक. तर बघा, आता प्रवेश वर्ष मी टाकतोय. नक्कीच थोडा व्हिडिओ लॉंग होतोय, मला पण वाटतं की व्हिडिओ एवढा लॉंग नाही व्हावं, बट पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतोय म्हणून व्हिडिओ थोडा लॉंग होत आहे. तर बघा, अर्जदार अन्य जिल्ह्यातील योजनेचा लाभ घेत आहे का, तर इथे नाही करायचंय. त्याच्यानंतर प्रमाणपत्र कशासाठी काढता, एज्युकेशन, ह्या पत्त्यावर केव्हापासून राहतात ही पण माहिती तुम्हाला फिल करायची. त्याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं. एकदा तपासून घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही चेंज नाही करू शकत, त्यामुळे एकदा चेक करूनच पुढे जायचं. तर बघा, इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे प्रोसिजरपर्यंत आपण आलोय. तर बघा, आता इथे मी डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करतोय. इथं अर्जदाराचे छायाचित्र, अर्जदाराच्या छायाचित्राच्या जागी मी लाभार्थीचं पण तुम्ही टाकू शकता, असं काही नाहीये. वडिलांचा फोटो अवेलेबल असेल तर तो टाका, नाहीतर जो तुमचा लाभार्थी आहे त्याचा टाकला तरी चालतो. तर डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये मी पासपोर्ट वगैरे असं तुम्ही फिल करून
सबमिट करायचं. ओके, एक डॉक्युमेंट ऍड झालंय. दुसरा डॉक्युमेंट मी शाळा सोडायचा दाखला टाकतोय. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर बघा इथं मी ऍड केलंय फादर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. मी त्याच्या वडिलांना अर्जदार केलं म्हणून त्यांचं मी LC इथे ऍड करतोय. तर डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये बघा फादर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे मी इन्फॉर्मेशन मध्ये ऍड केलं आणि ऍड डॉक्युमेंट वरती क्लिक केलं. दुसरं पण डॉक्युमेंट आपलं ऍड झालंय. आता तिसरं मी आधार कार्ड जोडतोय. आधार कार्ड मी लाभार्थीचं जोडतोय. बघा 3 डॉक्युमेंट्स माझे ऍड झाले. आता मी चौथं डॉक्युमेंट शिधापत्रिका आपलं रेशन कार्ड अपलोड करतोय. मी सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्टली अपलोड करतोय. स्कॅनिंगची प्रोसिजर मी दाखवलेली नाही. स्कॅनिंग खूप सोपी आहे. तुम्ही फोटो मोबाईलमध्ये भरत असाल तर फोटो काढून पण तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर बघा मी एवढे 4 डॉक्युमेंट्स लावले. आता बघा मी पुढचं डॉक्युमेंट बोनाफाईड चालू वर्षाचं बोनाफाईड मी लावतोय मुलाचं. बोनाफाईडला इथं बोनाफाईड सर्टिफिकेट डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मधून नाव दिलं आणि ऍड डॉक्युमेंट्स वरती क्लिक करतं. एवढे 5 डॉक्युमेंट महत्वाचे आहे. एक फोटो, शाळा सोडायचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बोनाफाईड. बस एवढेच डॉक्युमेंट्स लागतात. आता लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये फोटो कॅप्चर करायचा आहे. अर्जदाराचं. तर बघा आता मी इथे फोटो लाईव्ह माझ्या कॅम मध्ये घेतोय. जर तुमच्याकडे फोटो अवेलेबल नसेल तर पासपोर्ट फोटोवरून पण तुम्ही त्याला कॅप्चर करू शकता. चालतं तसंही, काय होत नाही. बघा मी आता इथे फोटो कॅप्चर करतोय. एखाद्या केसमध्ये असं होतं की जे कस्टमर असतात ते आपले दूरचे पण असू शकतात. मोबाईलमध्ये तर सिंपल प्रोसिजर आहे, आपण समोरासमोर कॅमेऱ्यावर ते कॅप्चर करू शकता. तर बघा मी आता इथे अपलोड करतोय फोटो. माझ्याकडे समोर कस्टमर नव्हते म्हणून मी फोटो होता तर तो अपलोड केला. आता पे नावावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या सरकारमध्ये पण सेम प्रोसिजर आहे, इथे तुम्ही UPI पेमेंट करू शकता. आपले सरकार असू द्या किंवा महा ऑनलाईन प्रोसिजर सेम आहे. आता पुढे सुरू ठेवावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला पोचपावती भेटेल, त्याची तुम्ही प्रत काढून घ्यायची प्रिंटआउट. ही प्रिंटआउट तुम्हाला नंतर कामी येईल ज्यावेळेस तुमचं अर्जाचं स्टेटस चेक करण्यासाठी. ही होती संपूर्ण प्रोसिजर फॉर्म भरण्याची. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण माहिती मी दिलेली आहे.